नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रदीप रिफायनरी या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठीची भरती आलेली आहे आणि जवळपास मित्रांनो 250 पेक्षा अधिक पदांसाठीची ही विविध ट्रेडसाठीची भरती असणार आहे। या ठिकाणी आपल्याला कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा अवेलेबल आहेत, त्याचबरोबर ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्याला तिथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, पहिली पोस्ट कोणती आहे, इथं तुम्हाला पोस्टचा कोड दिलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं ट्रेड दिलेले आहे, क्वालिफिकेशन आणि पिरियड ऑफ ट्रेनिंग किती असणार आहे, नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहे आणि कोणत्या कास्टला किती पोस्ट असणार आहेत, अशी ही माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे। पहिली पोस्ट आहे बघा, ट्रेड अप्रेंटिसशिप जी आहे ती केमिकल प्लांट डिसिप्लिन केमिकलची असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन बघा तुमचं 3 इयर BSc असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री और इंडस्ट्रियल केमिस्ट्री हे तुमचे सब्जेक्ट असले पाहिजे। आणि इथं बघा, सगळ्यांसाठीच जो पिरियड आहे तो ट्रेनिंगचा पिरियड असणार आहे 12 मंथ, म्हणजेच 1 वर्षाचा। एकूण पोस्ट 130 देण्यात आलेले आहे आणि इथं कास्ट कॅटेगरीनुसार किती अवेलेबल आहे ते बघू शकता। त्याच्यानंतर आहे फिटर डिसिप्लिन मेकॅनिकल आहे, तुमचा मॅरिटल विथ ITI फिटर ट्रेडचा झालेला असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा तुमचा ITI असणं आवश्यक आहे आणि जागा 40 देण्यात आलेल्या आहे। ट्रेड अप्रेंटिसशिप पुढचे आहे डिसिप्लिन केमिकलचे असणार आहे, 3 इयर डिप्लोमा इन केमिकल असणं तुमचं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल, इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी, रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग तुमचं असणं आवश्यक आहे डिप्लोमामध्ये, त्याच्या जागा 70 असणार आहेत। त्याच्यानंतर मेकॅनिकलच्या जागा आहेत, 3 वर्षाचा तुमचा मेकॅनिकल डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे आणि तिथं बघा एकूण जागा 50 देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलच्या तुमच्या इथं 80 पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल ट्रेडसाठी, 3 वर्षाचा तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा आवश्यक आहे। एकूण जागा 80, कास्ट कॅटेगरीला किती आहे ते तुम्ही इथं पाहू शकता। पुढची पोस्ट आहे बघा मित्रांनो, इथं इन्स्ट्रुमेंटेशनची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा झालेला असणं आवश्यक आहे आणि एकूण जागा या ठिकाणी 20 देण्यात आलेल्या आहेत। पुढचा ट्रेड आहे सेक्रेटरियल असिस्टंट, 3 वर्षाचं तुमचं BA BSc BCom असणं आवश्यक आहे। 15 महिन्यासाठीची ही पोस्ट आहे ट्रेनिंग पिरियड आणि जागा 1 आहे। त्याच्यानंतर अकाउंटंट 3 इयर BCom 12 महिन्यासाठीचा असणार आहे आणि जागा इथं 1च आहे। त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर फ्रेशरसाठी 12वी पास 1 वर्षासाठी आणि 16 जागा आहेत। डेटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट होल्डर असणं आवश्यक आहे आणि ते तुमच्याकडे इथं 12वी पास आणि ते सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 12 महिन्यासाठीचं तुमचं असणार आहे, एकूण जागा इथं 5 दिलेल्या आहेत। मित्रांनो, अशी बघा विविध पदांसाठीची भरती आलेली आहे, इथं आपल्याला पोस्ट कोड वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। क्वालिफिकेशन आपल्याला म्हटलेलं आहे की ज्या ट्रेडला डिग्री आवश्यक आहे ते डिग्री सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर 12वीच्या ट्रेडसाठी आहे, त्या ट्रेडसाठी 12वी मिनिमम 50% मार्कनं तुम्ही पास असणं आवश्यक आहे। जे कास्ट कॅटेगरीमधून विद्यार्थी येतात त्यांना 45% आहे। त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ITIचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, फुल टाइम तुम्ही ITI केलेलं असणं आवश्यक आहे, तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला इथं वेबसाईट दिलेली आहे, या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता। आता एज लिमिट किती आहे इथं आपल्याला, तर बघा 24 वर्ष, 18 ते 24 वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट आहे इथं आणि तारीख दिलेली आहे 30/11/2025 पर्यंत तुमचं 24 वर्ष असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर SC ST OBC या ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांना गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तिथं कॅटेगरीनुसार
त्यांना एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो, हे इथं लक्षात घ्या. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना कशा पद्धतीनं करायचं आहे हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. डिक्लेरेशन वगैरे तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुम्हाला स्टायपंड जे असणार आहे ते गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तिथं तुम्हाला स्टायपंड दिलं जाणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा जो पिरियड आहे तो पिरियड तुमचा 1 वर्षाचा असणार आहे. ज्या पोस्टसाठी 15 महिने म्हटलेलं आहे त्या पोस्टसाठी 15 महिन्याचा असणार आहे. आणि आपण ॲप्लिकेशन करण्यासाठीची आपल्याला इथं अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरून आपण 28/11/2025 ते 18/12/2025 पर्यंत काय करू शकतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याच्या ह्या ज्या काही 2 वेबसाईट आहे त्या दोन्ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो बघा, इथं पुन्हा आपल्याला एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. काय अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो बघा, ॲनेक्सरी ए सुद्धा दिलेला आहे. हा आपल्याला इथं प्रिंट काढून त्याची काय करायची आहे, अपलोड करायची आहे, सिग्नेचर वगैरे घेऊन तुमची तिथं. तर मित्रांनो बघा, ही जी भरती आहे ही 250 पेक्षा अधिक जागांची भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये आलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.